नमस्कार मित्रांनो, मी सूरज पुरारकर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे, ज्याचं नाव आहे कला भटकंती। आज आपण जाणार आहोत मालाटे गावच्या काठीला, म्हणजे तळा तालुक्यातील एक छोटंसं गाव आहे मालाटे म्हणून। तळ्यापासून 5 किलोमीटर अंतरावरती आहे। तिथून एक मालाटेची काठी निघते डोनोबा देवाची। तर आपण ती काठी सुद्धा पाहणार आहोत आणि डोनागिरीची यात्रेसंदर्भात आपण थोडीशी माहिती घेणार आहोत। काठी संदर्भात थोडीशी माहिती घेणार आहोत। चला तर आता आपण निघणार आहोत आणि तुम्हाला काही पुढची माहिती सांगणार आहे मी, आणि काठीसुद्धा दाखवणार आहे। चला तर निघूया। तर मित्रांनो, आज आपण मालाटेची काठी याविषयी पाहणार आहोत। तुम्ही जी काठी पाहताय ही गुढीपाडव्याच्या दिवशी वाशी या गावातून काठी आणली जाते। त्यानंतर रामनवमी या दिवशी संध्याकाळी पडवण या गावातून लाट आणली जाते। पौर्णिमेच्या आदल्या दिवशी ती स्वच्छ धुवून सजवली जाते। काठी सजवल्यानंतर दुपारी 3च्या सुमारास देवळातून होळीच्या माळावरती आणली जाते। काठी उचलण्याचा मान ठमके यांना आहे, तर तानावळा रशी धरण्याचा मान लोखंडे व गायकर यांना आहे। होळीच्या माळावर नवस केले जातात व ते फेडलेसुद्धा जातात। तिथून काठी पानसरे व भोगटे घेऊन मेढा आदिवासीवाडी व मेढे गाव येथे येतात। गावात गेल्याच्या नंतर काळभैरवाला भेटवली जाते। भेटवल्यानंतर संपूर्ण गावाला फेरी मारली जाते। तिथून निघाल्यानंतर काठी श्रीराम मंदिर म्हणजेच कुरंडा येथे येते। त्यानंतर कुंभारवाडा येथे जाऊन बापदेवाला भेटल्यानंतर मंदिराला 5 राऊंड पूर्ण करते। त्यानंतर जुनी पोलीस चौकी म्हणजे कचेरी येथे गेल्यानंतर तिथे भेट दिल्याच्या नंतर 18 वतनदार यांना भेट देऊन काठी बाजारपेठ बळीचा नाका येथे येऊन थांबते। त्यानंतर चंडिका मंदिरात येते। रोहिदास समाजाचे बांधव मान देऊन येतात। त्यानंतर बळ व काठी बाजारपेठेतून तळाचा जो मुख्य केंद्रबिंदू असलेला तळगड किल्ला याला गोल फेरी मारते आणि बाजारपेठेत बलीचा नाका येथे पुन्हा येते। बळ दिल्यानंतर काठी परत चंडिका मंदिरामध्ये जाते। मंदिरात आरती झाल्यानंतर परिटाळी येथे पूर्ण गावामध्ये घरोघर फिरून काठी पुन्हा मालाटे येथे प्रस्थान करते। पौर्णिमेच्या दिवशी सकाळी श्री हनुमान जयंती साजरी करून सकाळी 9 वाजता पालखी सजवली जाते। दुपारी 12 वाजता देवाची काठी पालखी व लाट घेऊन दोनागिरी डोंगरावरती जातात। तिथे यात्रा भरते। दुपारी 3 वाजता लाट बगाडावरती चढवली जाते। तर मित्रांनो, दोनागिरीला जाताना तुम्हाला वाटेमध्ये एक धनगरवाडा हा गाव लागतो। तिथे आजही 10 ते 15 घरं वास्तव्यास आहेत। दोनागिरी या ठिकाणी तुम्हाला 2 मंदिर पाहायला मिळतील। एक म्हणजे आई पद्मावतीचं आणि दुसरं म्हणजे डोनोबा महाराज, असे 2 मंदिरं तुम्हाला पाहायला मिळतात। मित्रांनो, आपल्याला मिळालेली माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। दोनागिरी मंदिर परिसर फिरण्याकरिता चैत्र महिन्यामध्ये आलात तर अतिउत्तम, कारण गाडीने या मंदिरापर्यंत पोहोचता येते। आणि काठी कशी नाचवतात, त्याच्यानंतर बनाटी खेळण्याचे प्रकार, लाट फिरणे, देवाचे दर्शन, यात्रा फिरणे, हे सर्व तुम्हाला अनुभवता येईल। जर तुम्ही पावसाळ्यात आलात तर इथल्या चित्रात काही वेगळाच पाहायला मिळतो। दोन्ही मंदिरामधून मधल्या भागातून धबधबा वाहताना तुम्हाला दिसेल। त्यानंतर निसर्गरम्य वातावरण, निळं आकाश, पावसाची रुखरुख आणि त्यानंतर पक्ष्यांचा किलबिलाट, असा निसर्गरम्य वातावरणामध्ये तुम्हाला पूर्ण निसर्ग फिरता येईल। मंदिराचा परिसर पाहण्यायोग्य असतो।
तर मित्रांनो, पूर्वीच्या काळात कचेरीजवळ देवीची स्थापना कनकशेट या पोद्दारांनी केली. तेथेच आजही मालाटेची काठी म्हणजे जत्तर काठी भेटावयास येते. चैत्र पौर्णिमेला गावाच्या वेशीवर रेडा फिरवून शेवटी बळीच्या नाक्यावरती बळीचा स्तंभ उभा करून तेथे देवीचा मान देवीसमोर जो कातळ आहे तेथे देत. बळी देणे ही प्रथा आत्ता बंद झालेली आहे हे दिसून येते. पण देवीचे कार्यक्रम मानापानात मोठ्या उत्साहात सर्व तळेकर व ग्रामस्थ वतनदार सर्वजण करत असतात. सिद्धी काळात सिद्धीने काढणे गावाच्या जवळ असलेल्या डोंगरात डोनोबा नावाचे गाव रक्षण करणारे यक्षदैवत होते. त्यालाही त्रास देणे सुरू केले. राटाडचे कोळी, मालाटे व गिरणे येथील ग्रामस्थ यांनी निर्णय घेऊन तो डोनोबा मालाटेच्या डोंगरावरती आणला. तेथे शक्ती देवतेची स्थापना करण्यासाठी पुन्हा पोद्दारांना विनंती केली. त्यानंतर डोनोबाजवळ पद्मावती देवीची स्थापना करून चैत्र पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी जत्रा सुरू केली. चैत्र पौर्णिमेच्या रात्री मालाटेचे लाटकर, काटकर, मालाटकर व इतर भगत मंडळी डोनोबाची प्रतिष्ठापना जत्तरकाठीवर करून तळ्याच्या कुंभारवाडीतील बापूजी देवाला भेटण्यास आणत तेथून चंडिकाच्या स्थानावरती जात. त्यानंतर वेशीवर मानाचा रेडा फार पूर्वी फिरवत असत. अशी प्रथा होती. पण कित्येक वर्षापासून आता ती प्रथा बंद झालेली आहे. आता ते चित्र पाहायला मिळत नाही. मित्रांनो, डोनोबाच्या यात्रेला आणि काठीला कसं यायचं, कुठून यायचं ते तुम्हाला मी पुढे सांगेन. तोपर्यंत आपण काठीची मिरवणूक बघूया. चला तर.
तुझी मानाची पालखी चंदनी आई सजली खांद्याला, तुझी मानाची पालखी चंदनी आई डुलू दे खांद्याला. माऊली मित्रांनो, तुम्हाला इकडे यायचं असेल डोंगरमाला दर्शन घ्यायला तर मुंबई गोवा हायवे महामार्गापासून इंदापूर फाट्यावरती उतरावं आणि इंदापूरपासून तळा 15 किलोमीटर अंतरावरती आहे. स्वतःची गाडी असेल तर उत्तम आहे. तळ्यामधून जवळपास 6 ते 7 किलोमीटर अंतरावरती डोनागिरी आहे. राटाड मार्गे तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकता. तिथून थोडं पुढे तुम्हाला पायवाटेने चालत जावं लागेल. त्याच्यानंतर दुसरा मार्ग तुम्हाला मालाटे गावापासूनसुद्धा तुम्ही चालत जाऊ शकता. नाहीतर तळा तालुक्यातील वडाचीवाडी या ठिकाणावरून सुद्धा तुम्हाला पायवाटेने वरती जाता येतो. गावाकडची जत्रा, काठी, लाट दाखवायचे तुम्हाला प्रयत्न केलेले आहेत. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलला कला भटकंती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील.